आणि आज आपण अशी एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे, झटपट इन्स्टंट बन डोसा रेसिपी। हे बघू शकता किती छान अशी बन डोसा रेसिपी झालेली आहे। ही रेसिपी जेमतेम फक्त 20 मिनिटात होणारी आहे आणि टिफिनसाठी ही बेस्ट ऑप्शन आहे। सो तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। इथे मी 2 कप रवा घेतलेली आहे आणि 2 कप मी आता इथे दही घालत आहे। आणि आपण आता इथे रवा आणि हे दही छानपैकी असं पहिल्यांदा मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात रव्यामध्ये दही, आणि थोडं थोडं करून आपण आता इथे पाणी घालायचं आहे। तर मी तुम्हाला लास्टला सांगतेच की पाणी मी किती वापरलेले आहे। तर इथं आता मी थोडंसं पाणी वापरलेले आहे। पाणी हा आणि रवा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे, गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत गाईज। आणि आता थोडं थोडं करून आपण आता पुन्हा पाणी डोस्यामध्ये किंवा या बॅटरमध्ये असं घालत आहे। तर मी आता जेमतेम अर्धा ग्लास मी पाणी वापरलेले आहे। आणि आता हे बॅटर थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया, तोपर्यंत हे फुलून पण येईल। आणि आपण आता दुसरीकडे फोडणीची तयार करून घेऊयात। त्यासाठी मला लागणार आहे 1 मोठा कांदा आणि कोथिंबीर आणि 2 अशा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात। तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही त्या विळतीचाही वापर करू शकता। आणि अशा पद्धतीने माझ्याकडे हा मसाला किंवा कांद्याचा मसाला तयार झालेला आहे। त्याच पद्धतीने माझ्याकडे इथे आता बॅटर ही फुलून आलेला आहे। आणि आता मी बॅटर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। त्यासाठी मिक्सर जारमध्ये हे बॅटर मी ट्रान्सफर करून पाणी घातलेलं आहे। पाणी हे फक्त अर्धा कप पाणी घालून आपण आता हे बॅटर छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की हे मी मिक्सरला आता हे बॅटर कशा पद्धतीने हे बारीक झालेलं आहे आणि किती छान अशी पेस्ट दिसत आहे। इथे वाटतच नाही ना की रवा आणि दही असं हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आणि छान असं डोश्याचं बॅटर आता रेडी आहे। तर आपण ट्रान्सफर करूया एक मोठ्या जारमध्ये या बॅटरला। आणि दुसरीकडे बघा, इकडे मी एक पॅन गरम केलेला होता छोटासा। त्यामध्ये मी आता इथे मोहरी, जिरे आणि तीळ, पांढरे तीळ असे छानपैकी चटचटून घेतलेले होते। त्यामध्ये मी कांदा जो कापून घेतलेला होता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर तीही व्यवस्थित अशी भाजून घेतलेली होती। आणि तो व्हिडिओ पॉज झाल्यामुळे ते रेकॉर्डिंग नाही झालेलं गाईज, सो सॉरी फॉर दॅट। आता कांदा हा पूर्णपणे भाजल्यानंतर मी या बॅटरमध्ये हे कांद्याचं मिश्रण ट्रान्सफर करत आहे। तर तुम्ही बघू शकता हे कांदा या बॅटरमध्ये असा जात आहे आणि अशा पद्धतीने तो कांदा मी ट्रान्सफर केलेला आहे या बॅटरमध्ये। तर इथे ना आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड करणार आहोत। तर मी इथे बघा अर्धा चमचा, जेमतेम अर्धा चमचा मी बेकिंग सोडा ॲड केलेला आहे। थोडंसं पण एक अर्धा चमचा असं आपण पाणी घालूया त्या सोड्यावर, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मी इथे फक्त अर्धा चमचा पाणी वापरलेलं आहे। थोडंसं पाणी आपण त्या सोड्यावर शिंपडून घेऊयात आणि हे बॅटर आणि या कांद्याचा मसाला तो आपण व्यवस्थित असा हलवून घेऊयात, एकत्र आपण मिक्स करून घेऊयात। बॅटर हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे गाईज। आणि हा डोसा तुमच्या मुलाबाळांसाठी टिफिनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। जेमतेम फक्त आणि फक्त 20 मिनिटात होणारा हा डोसा आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। खूप छान अशी टेस्टी रेसिपी होते। खूप आतून डोसे फुलून येतात, यासाठी तुम्हाला व्यवस्थित हलवावं लागणार आहे हे बॅटर सोड्यासोबत। तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असा डोस्याचं बॅटर मी व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे। कांदा हा आपण असाच ट्रान्सफर केला तरी चालला असता, पण जर तुम्ही या पद्धतीने कांद्याला फोडणी देऊन जर तुम्ही हा मसाला कांद्याचा या बॅटरमध्ये जर घातला तर या बॅटरची किंवा या डोस्याची इतकी अत्युत्तम चव होते। तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळून सांगू शकता की कशा पद्धतीने हा डोसा तुम्ही रेडी केलेला आहे आणि कसा झालेला आहे। तर तुम्ही मला प्लीज तुम्ही कमेंटमध्ये कळवूनच सोडा प्लीज गाईज। हे लागलीच आपण तडका पॅन घेऊन ते थोडंसं गरम झाल्यानंतर इथे 1 चमचा किंवा अर्धा चमचा आपण इथे तेल ॲड करूया। तेल असं ॲड आणि गरम झाल्यानंतर आपण हे डोस्याचं बॅटर व्यवस्थित हळूहळू बारीक मंद आचेवर सोडूया। तर या ठिकाणी बघू शकता मी एक अशी पळी घेतलेली होती, अर्धा चमचा घातलेली होती आणि पुन्हा एक अर्धा चमचा पुन्हा ॲड केलेली आहे। तर अशा पद्धतीने
बघू शकता हे बन डोसा कसा फुलून आलेला आहे. तर हळूहळू आपण करून हा बन डोसा आपण परतवून घेऊयात. तर इकडे बघा मॅजिक आहे. हा बन डोसा बघा किती छान असा पलटून आलेला आहे. तर आपला बन डोसा बघू शकता. अशा पद्धतीने मी सगळे बन डोसे केलेले आहेत. तर हे बघा पलटून घेतल्यानंतर पण किती छान आणि व्यवस्थित स्पॉन्जी असे होतात. आतूनही खूप छानपैकी भाजून येतात, छानपैकी फुलून येतात गाईस. तर तुम्ही हे बन डोसे नक्कीच ट्राय करू शकता. जर तुमच्याकडे असा जर तडका पॅन नसेल तर खोलगट असलेलं एक छोटंसं भांडं घेऊन ना त्यामध्ये जरी हे तुम्ही डोसे घातले तरी खूप छान होतात. एकदा ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही जर कराल तर खूप छान असे डोसे होतात, स्पॉन्जी. तर हे बघा बन डोसे खूप छान झालेले आहेत आणि आतून असे फुलून आलेले आहेत. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता गाईज की हे डोसे कसे झालेले आहेत, तुम्हाला आवडलेत की नाहीत.